संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळ खुर्द गोडसेवाडी परिसरातून जाणाऱ्या कालव्याच्या काँक्रिटीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। प्रशासनानं ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरू केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करीत यंत्रसामग्री माघारी पाठवली। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या मातीच्या कालव्यामुळे पाझर होतो आणि त्याचा उपयोग शेतजमीन ओलावा टिकवण्यासाठी होतो। मात्र काँक्रिटीकरण झाल्यास पाझर कमी होईल, परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाईल आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। त्यामुळे काँक्रिटीकरण न करता कालवा पूर्ववत ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। धांदरफळ खुर्द आणि गोडसेवाडी गावामधून जाणाऱ्या कालव्यामुळे काही ओढे आणि नाले पूर्वीसारखे वाहत नाहीत। ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन ओढे आणि नाले पूर्ववत करण्याची मागणी केली होती। मात्र यावर कोणतीही ठोस पावले न उचलता प्रशासनानं काँक्रिटीकरणाचं काम सुरू केल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे। निमज आणि धांदरफळ येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे काम बंद पाडलं। प्रशासनानं कोणतीही पूर्वकल्पना न देता काँक्रिटीकरण सुरू केल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे। आमच्या जमिनी कालव्यासाठी दिल्या, आम्ही विरोध केला नाही, कारण कॅनॉलमधून पाणी मिळेल अशी अपेक्षा होती, पण आता अचानक काँक्रिटीकरण का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। गोडसे माझं नाव आहे। माझी जमीन गेली 20 गुंठे माझी जमीन गेली होती आणि माझं गाव उपळा नाही, काय नाही, मला प्लास्टर होऊ नये अशी अपेक्षा आहे माझी। निमज धांदरफळ येथील सर्व शेतकरी, पाटाच्या कडेला जेवढे आहे लाभधारक शेतकरी इथं मोठ्या संख्येनं जमा झालो। आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत पाटाच्या चाऱ्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पाटाला काँक्रिटीकरण अस्तरीकरण करू नये। आता सध्या इथं काम चालू आहे, JCBचं पोकलँडचं काम चालू आहे। आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि ते काम आम्ही बंद केलेलं आहे। आमची प्रशासनाला एकच विनंती आहे का पहिला हा भाग उजाड होता, आता पाटाचं पाणी गेल्यानंतर हा भाग सुजलाम सुफलाम झाला, इथं पाण्याची कायमची टंचाई दूर झाली। म्हणून आम्हाला प्रशासनाला आमची कळकळीची विनंती, जोपर्यंत तुमच्या पोटचाऱ्या होत नाही तोपर्यंत याला अस्तरीकरण करू नये अशी आमची नम्र विनंती आहे। निघालेला उजवा कालवा आणि डावा कालवा, यामध्ये उजवा कालवा हा निमज धांदरफळ या परिसरामधून जात आहे। तर निमज आणि धांदरफळ या परिसराची अशी अवस्था आहे की आतापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना अजिबात पाणी नव्हतं, परंतु या ठिकाणी आता कसंही पाटाचं पाणी येऊन शेतकरी थोडे सुजलाम सुफलाम झालेले आहेत। परंतु या ठिकाणी जर पाटाला अस्तरीकरण केलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीक वगैरे घेता येणार नाही, किंबहुना त्यांना या ठिकाणी जवळून पाणी जात असताना देखील त्याचा कोणताही लाभ होणार नाही। तरी सर्वांची कळकळीची विनंती आहे आमची, या ठिकाणी निमज धांदरफळ या परिसरामध्ये पाटाला अस्तरीकरण करण्यात येऊ नये। या पाटाच्या चाऱ्या आम्ही काँक्रिटीकरण करून देणार नाही, कारण आमच्या जमिनी सगळ्या पाटामध्ये गेलेल्या आहेत काही, आणि पाटामध्ये गेलेल्या असताना आज आम्हाला त्या पाण्याचा इथं काहीसुद्धा उपयोग होणार नाही। पहिल्या जशा जमिनी होत्या उजाड तशाच आतासुद्धा आमच्या जमिनी उजाड होणार आहे। तेव्हा तुमच्या चारीचं काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काँक्रिटीकरण करून देणार नाही। तेव्हा या आमच्या सगळ्या शेतकरी तिन्ही गावांचा विरोध आहे। सर्व पाटधारक शेतकरी ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्यांच्या शेतातून हा जे काही निळवंड्याचा उजवा कॅनॉल गेलेला आहे, त्या कॅनॉलचं सरकारने या ठिकाणी अस्तरीकरणाचा जो काही घाट घातलेला आहे, कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मग धांदरफळचे शेतकरी असतील, गोडसेवाडी येथील असतील व निमज येथील हे सर्व शेतकरी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। हे सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी कॅनॉलमध्ये गेल्या आणि नंतरच कॅनॉल झालेला आहे। त्यावेळेस आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या संकल्पनेतून हा कॅनॉल या ठिकाणी गेला। त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांनी विरोध न करता पाण्याचं काम आहे, सर्वांना पाणी भेटेल या दृष्टिकोनातून या कॅनॉलचं काम या ठिकाणी झालेलं आहे। डाव्या कॅनॉलचं तिथेही अस्तरीकरण केलं आणि तिथेही खूप मोठ्या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या आशा या ठिकाणी त्या संभ्रम झालेला आहे, त्यांनाही कुठल्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी घेता येत नाही। आणि त्याच प्रकारचं कॅनॉलचं उजव्या कॅनॉलचं अस्तरीकरणाचं काम गोडसेवाडी शिवारातून धांदरफळ येथील गोडसेवाडी शिवारातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि आमच्या शेतकऱ्यांची एकच मागणी आहे, आमचा काही या कॅनॉलला किंवा या अस्तरीकरणाला विरोध नाही, परंतु प्रथमतः अस्तरीकरण करण्याच्या आधी तुम्ही पोटचाऱ्या द्या की प्रत्येकाच्या शेतात पाणी जाईल, या दृष्टिकोनातून प्रशासनाने प्रथमतः नियोजन करा आणि नंतरच मग या ठिकाणी अस्तरीकरण करून तुम्हाला कुठं पाणी न्यायचं ते पाणी न्या। परंतु प्रथम आमच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, कारण
जेव्हापासून हा कॅनल सुरू झालेला आहे तेव्हापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी उतरलेलं आहे आणि खूप असा काही उपळा या ठिकाणी शेतकऱ्याचा झालेला नाही. परंतु आज परिस्थिती अशी आहे, यापूर्वीची जर परिस्थिती बघितली खूप असा दुष्काळाला या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी सामोरं गेलेला आहे. आणि एक आमच्या जो काही आम्ही भविष्य पाहिलेलं होतं का ह्या कॅनलच्या दृष्टिकोनातून आम्हा सर्व शेतकऱ्यांना थोडं काही का होईना आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला या ठिकाणी भेटेल. आणि या ठिकाणी आजपर्यंत आम्हाला अतिशय आमच्या कॅनॉल वडे नाले या ठिकाणी भरलेले होते. खूप असे प्रयत्न या भागातील जे काही प्रत्येक गावाचे सरपंच असतील यांनी स्वतः प्रयत्न करून या ठिकाणी कॅनलला पाईप टाकून या ठिकाणी आतापर्यंत पाणी या वड्यांना सोडलेलं आहे. आणि कुठल्याही प्रशासनानं यापूर्वी कुठलाही दूरदृष्टिकोन यासमोर ठेवलेलं नाही, परंतु काहीतरी रेटा देऊन याच ठिकाणी आस्तरीकरण करून घ्यायचं, शेतकऱ्यांना काहीतरी आश्वासनं द्यायचे आणि आस्तरीकरण करून मोकळ व्हायचं, परत त्या पाटाकडे फिरून बघायचं नाही. आणि जर आस्तरीकरण झालं तर प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, कारण शेतीच्या आपल्या विहिरी या पाटाच्या कडेला असून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाण्याला मुकावं लागणार आहे. सरकारने या ठिकाणी दुसरा विचार करायला पाहिजे की जो वरचा भाग आहे जो वंचित राहिलेला आहे पाण्यापासून, त्या भागाला पाणी कसं देता येईल. लिफ्ट इरिगेशन करून आता गोडशेवाडी सारखं शिवार आहे, हा त्यांच्या शेतातून खूप अशी शेती त्या लोकांची गेलेली आहे, परंतु त्याला आज या ठिकाणी वरचा भाग असल्यामुळे ते पाणी त्यांना उचलता येत नाही. आणि म्हणून सरकारने त्याच्याकडे लक्ष घातलेलं पाहिजे. आस्तरीकरण करता येईल, त्याला काही कुठं जाणार नाही, त्याला निधी या ठिकाणी भेटेल, परंतु तुम्ही प्रथमतः पोटचारे करा. ज्या शेतकऱ्यांना पाणी वंचित आहे, वरचा भाग आपला गोडशेवाडी असेल, इकडे वरती तुमचं चन्नापुरी असेल, सावरगाव असेल, याला काहीतरी दूरदृष्टिकोन ठेवून तुम्ही काहीतरी एक योजना तयार करून, प्लॅनिंग तयार करून, इंजिनिअरिंग प्लॅनिंग तयार करून या ठिकाणी या गोडशेवाडी सारख्या गावाला, वाडीला या ठिकाणी कसं पाणी नेता येईल, पाईपलाईनद्वारे किंवा कॅनलद्वारे, याच्यावरती विचार न करता सरकार काहीतरी वेगळं एक काम या ठिकाणी घालत आहे. आणि जर आपण कोणी जर त्याला विरोध दर्शवला नाही, आज आपण सर्वजण आलो म्हणून ते मशिनरी पाठीमागे गेले, ते काम बंद झालं. असंच या पुढील काळातही आपल्याला सर्वांना, कुठलेही हेवेदावे कुठल्याही पक्षाचं नाही, आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे आस्तरीकरणाला पूर्णपणे विरोध, जोपर्यंत आपल्या शेतात पोटचारा येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी या ठिकाणी विरोध दर्शवायचा आहे, जाहीर निषेध करायचा आहे. याच्यावरती सरकारचा आपल्याला सरकारवरती अंकुश ठेवायचा, या प्रशासनावरती. दुसरा जर भाग बघितला तर आज प्रवरा नदीला खूप असं जवळजवळ 2 महिन्यापासून नदीला पाणी वाहते. खरं बघितलं तर गरज नाही आता पाण्याची प्रत्येक ठिकाणी पाणी झालेलं आहे, प्रत्येकाचे तळे बिळे भरलेले आहे, परंतु सरकारने काहीतरी प्रशासनाचा वापर करून कुठले तरी लोकप्रतिनिधीच्या हाताशी धरून आपलं निळवंड्यात संपलेलं, निळवंड्यात पाणी नाही म्हणतात. आता हे जे काही भंडारदाऱ्याचं पाणी चाललेलं आहे, हे पाणी याचं जर योग्य नियोजन जर केलं नाही, आपण शेतकऱ्यांनी जर त्याच्यावरती अंकुश ठेवला नाही, तर येणाऱ्या पुढचा जो काही दुष्काळाचे 2 महिने आहे, त्या 2 महिन्यात आपल्याला कुठल्याही पद्धतीचं नदीचंही पाणी भेटणार नाही. आणि आता कॅनॉलची अशी परिस्थिती आहे, आस्तरीकरणाच्या नावाखाली कॅनॉलही पाणी ते सरकार सोडणार नाही. हे पाणी सगळं आपल्याला पुढच्या वर्षी भेटेल आणि खूप मोठी अशी आपल्या दुष्काळाला या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. म्हणून माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आपण हे जे काय आस्तरीकरणाचं काम घातलेलं आहे याला हे तुम्ही बंद पाडा. प्रथमतः तुम्ही आम्हाला पोटचारा द्या आणि नंतर तुमचं जे काय तुम्हाला आस्तरीकरण करायचं आहे ते करा. आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला पाणी द्या, एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला करतो. आणि आपण सर्वांनी यापुढील काळात अशीच एकी ठेवू, वेळ आली तर आपण पाटात उतरू, वेळ आली तर मशिनरी पुढे बसू, परंतु हे काम आपण या ठिकाणी होऊन देणार नाही, अशी विनंती मी माझ्या निमज इथे लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीनं, धांद्रफळ येथील, गोडशेवाडी येथील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि मी माझ्या गावच्या वतीने, सर्वांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. थांबतो. शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितलं की जर काँक्रिटीकरण थांबवलं नाही तर आणखी मोठं आंदोलन उभारलं जाईल. स्थानिक प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे, संगमनेर.